कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या अहिल्यासारखं माझं घर सोडून शहरात जाणार नाहीस, तिनं मला फसवलं तशी तू तुझ्या आबांना कधीच फसवणार नाहीस। आणि जर असं झालं ना तर या खेपेला मात्र मी मरून जाईन। माझं प्रीतम सरांवर खूप प्रेम आहे आबा, माझं तितकंच प्रेम तुमच्यावरही आहे। प्रीतम सर माझ्या आयुष्यात येण्या आधीपासून तुम्ही माझ्या आयुष्यात आहात। तुमची इज्जत, तुमचा स्वाभिमान मला माझ्या प्रेमापेक्षा जास्त महत्वाचा आहे। प्रीतम सरांचं प्रेम जर माझ्या आयुष्यात असेल ना तर ते मला मिळेलच, पण एक मुलगी म्हणून मी तुम्हाला कधीच त्रास नाही देणार, कधीच तुमचा विश्वासघात नाही करणार। म्हणूनच तर मनात नसतानाही तुम्ही निवडलेल्या मुलासोबत लग्नाला तयार झाली मी। बाय। माझ्या प्रेमामुळे माझं प्रेम हरलं। प्रीतम सर, प्रीतम सर, अहो किमान बघा तरी माझ्याकडे। आपल्या प्रेमाची ताकद संपली आहे का की तुम्ही नजर देऊन बघूही शकत नाही आहात माझ्याकडे? मला नाही माहित प्रिया मॅडम, असं माहित नाही। हा पण आता माझ्यात तेवढी हिंमत उरली नाही की मी तुमच्या नजरेला नजर देईन। प्रेम करताना खूप हिंमत दाखवली मी, निभावता नाही आलाय मला काहीच। असं तसे सगळेच मला बेजबाबदार समजत आल्यात, कोणाची अपेक्षाच नव्हती माझ्याकडून। नेहमी जबाबदारांपासून पळ काढत आलो आणि आताही तेच। प्रिया मॅडम, ज्या माणसाने कधी स्वतःची जबाबदारी नाही घेतली तर तुमची काय घेणार आहे? हा, असं काहीच नाहीये प्रीतम सर, तुम्ही प्लीज असं बोलू नका ना। बघा, ह्या सगळ्यासाठी तुम्ही जबाबदार नाही आहात, आणि या एका गोष्टीवरून तुम्ही स्वतःला जज का करताय? ही परिस्थितीच अशी होती की तुम्ही काहीच करू शकला नाही, आणि आपण सगळ्यांनी केले ना प्रयत्न, अजूनही करतोय। हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही आशा सोडू नका आणि निराश तर अजिबात होऊ नका। मी काय म्हणते, आपण ना आबांना जाऊन सगळं सांगून टाकूया की आपलं एकमेकांवर प्रेम आहे, आणि जे काय होईल ते बघू आपण। चला मॅडम, त्याचा काही उपयोग होणार नाही यात। ज्याच्याकडे मी तुमचा हात मागायला आलेलो त्यांना मी वचन देऊन बसलो की तुमचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पाडेल म्हणून। आता आपल्या नशिबात जे लिहिलंय ना तेच होणार, आणि तसंच होणार। तुमच्या साखरपुड्याची साडी आणली आहे। पार्वती, आटप, पाहुणे येतील कधी? आणि पान सुपारी आणली का? आता आणतो। त्या फोटोग्राफरला पण यायला सांगितलं होतं, तोही आला नाही अजून। मी बघून येतो। मेघ, झेंडूच्या फुलांच्या माळा का केल्या? गुलाबाच्या फुलांच्या करायच्या ना? ते बरं पार्वती, पाहुणे आले की त्यांची सगळी व्यवस्था बघण्याची जबाबदारी तुझी। मी बघतो आतमध्ये काय चालू आहे। जिच्याशी लग्न करून या घरचं जावई व्हायचं, तिच्याच लग्नात नोकरासारखा राबतोय।
चला, सगळी तयारी झाली आहे. आता मुलाकडची मंडळी आली की कार्यक्रमाला सुरुवात करू. पार्वती आणि आदिनाथ, तुम्ही दोघेही मला सतत माझ्या डोळ्यासमोर हवे आहात. कुठेही जाऊ नका. सगळी कामं जबाबदारीनं पार पडा. पार्वती, प्रिया तुझी बहीण आहे असं समजूनच तू लग्नात सामील व्हावंस असं मला वाटतं. वय आबा. ए नंदी, अरे तुला मुलासारखी सगळी कामं कर असं सांगितलं होतं, तर तू माझा मुलगाच झालास. किती जबाबदारीनं सगळी कामं करतोयस. हा, खरंच खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. आणि तुझे आई वडील भाग्यवान आहेत, तुझ्यासारखा मुलगा त्यांना मिळालाय. मला अभिमान वाटतो तुझा. करा, सगळीकडे गोमूत्र शिपडून घ्या, वास्तू पवित्र करा. नंदी, प्रीतम, काय करतोयस तू? हे मी काय केलं दादासाहेब? काय केलं म्हणजे? अरे काही करत नाही याबद्दलच वाईट वाटतंय. प्रेम करतोस ना माझ्या बहिणीवर? हा, मग तिचं लग्न होताना स्वतःच्या डोळ्याने बघू शकतोस. मर्दासारखा मर्दगडी तू तिच्याच लग्नात नोकरासारखा राबतोयस. ती प्रिया तिथं काही बोलत नाही, तो इथे शांत बसलाय. प्रियानं सांगितलं होतं मी वेळेत इथनं निघा, पण नाही. तुला पण आता सांगतोय, अजून वेळ गेलेली नाही, मुलाकडचे आलेले नाहीत. वेळेत निघा इथनं, मी आहे तुमच्यासोबत. निघून काय करू दादासाहेब? लग्न? या मॅडम खुश राहतील का आबासाहेबांच्या आशीर्वादाशिवाय? आमचा संसार सुखाचा होईल असं वाटतं तुम्हाला? साहेब, उलट मला अभिमान वाटतो प्रिया मॅडमचा. त्यांनी त्यांच्या आबासाहेबांना चूज केलं, त्यांनी नाती निवडली. हे काय मिळेल परत? शिवाय त्यांचा नवरा आहेच त्यांच्यावर प्रेम करायला. आता साहेब, तुम्ही जे काय म्हणताय ना, ते करून मला माझ्या आईचं मन नाही दुखवायचं. ती नेहमी स्वाभिमानाने ताट मानाने जगणारी बाई आहे, आणि असं काहीतरी करून तिची मन खाली नाही घालायचे. मग अरे पण तुमचं प्रेम, त्याचं काय? जगू शकणार आहात एकमेकांशिवाय? सोबत राहणं म्हणजेच प्रेम का? प्रिया मॅडम खुश असतील तर मी बघू शकतो त्यांना खुश. आपल्या प्रेमाला सुखी बघणं हेच खरं प्रेम आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.